विठ्ठलाची गाडी कळी काळ पाया पडे इको कमी करा थोडा आवाज करती घोष जय जयकार थोडा आवाज जळती दोषाची डोंगर क्षमा दया शांती बाना बंगे हाती इको आणखी कमी करा थोडा करती घोष जय जयकार जळती दोषाची डोंगर तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी करती घोष जय जयकार जळती दोषाची डोंगर विडाल विडाल पांडुरंगा कुरु प्रथम मन मन दुसरे चरण संताच्या त्यांच्या गुरुपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून या जगाच्या पाठीवर खरे वीर नेमके कोण आहेत या विषयाचं चिंतन करणारा अभंग विठ्ठल पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे। आपल्या सर्वांचं आदरणीय व्यक्तिमत्व वैकुंठवासी वसंतराव उर्फ बाळासाहेब निर्मळ पाटील यांचं हे 6वं पुण्यस्मरण आहे। त्यांचा समस्त निर्मळ परिवार त्यांच्या परिवारातील सर्व व्यक्तिमत्व आदरणीय त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती संगीताताई निर्मळ असतील त्यांचे बंधुराज ज्ञानेश्वरराव निर्मळ शंकरराव निर्मळ त्यांचे चिरंजीव आमचे परमार्थ असणे गणेश भाऊ तसेच त्यांच्या दोनही कन्या दीपाली दीपक आभाळे रुपाली शुभम मते त्यांच्या परिवारातील त्यांचे बंधू त्यांचे सर्व पुतणे असतील म्हणजे सागर भाऊ आदी करून हे सर्वच मंडळी समस्त निर्मळ परिवार या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले पाहुणे मंडळी मित्र परिवार आत्पेष्ट या सगळ्यांच्या सहकार्य कार्यक्रमाला प्राप्त झालेले हे सर्व विडल या निमित्तानं सगळ्यांच्या या परिवाराच्या विशेष आग्रहातून विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे विडल विडल वारकरी नात्यानं तर ही सर्व मंडळी प्रेमाची आहेत परंतु पाहुणे संबंधानं सुद्धा अत्यंत ही सर्व घरातलीच मंडळी आहेत म्हणून एक हक्कानं या सर्व मंडळींनी विशेष आग्रह करून आपल्या सगळ्यांच्या प्रेमातून ही सेवा आज माझ्याकडे आलेली आहे विडल या निमित्तानं या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आमचे परमार्थ स्नेह पाथऱ्यावरून आले आमचे दिनकररावजी गुंजाळ असतील आदी करून समस्त गुंजाळ परिवार केशव भाऊंचा सुद्धा या कार्यक्रमासंदर्भात विशेष आग्रह होता आणि विडाल 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 राहू दे बाबा पाठचाल विडाल विडाल पुंडलिका या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे आमचे सासरे बुवा लासूरवरून या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित राहणारे म्हणजे अशोकरावजी हुमे पाटील त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे आणि पाहुणे संबंधात अत्यंत घरातलाच कार्यक्रम असल्या करून आदी करून सर्व पाहुणे मंडळी सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही। या कार्यक्रमाला सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे महाराष्ट्राचा बुलंद आवाज भजन सम्राट आमचे नळोबाराय महाराज त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे। सुरुवातीला ज्यांनी चाल गायली हरिभक्त परायण चौधरी बाबा त्यांची उपस्थिती आहे आदी करून एकरुके गावातील सर्व वारकरी संप्रदाय जीवापाड प्रेम करणारे सर्व भजनी मंडळ असेल मृदुंगाचार्य सुंदर आहेत हार्मोनी वादक विनेकरी उपस्थित सर्व सगळ्यांच्या नाव नतमस्तक सेवेला प्रारंभ विडल अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे। या जगात वीर कोण आहेत आणि ते वीर का आहेत तर काळ त्यांच्या पाया पडतो या संबंधाने आजच्या अभंगाची निवड आहे विडल काळ कधीच कोणाच्या पुढे वाकत नाही थोडा मिनिट लावा
पण हरिभक्ताच्या पुढं, वैष्णवांच्या पुढं, संतांच्या पुढं तो का नतमस्तक होतो, या विषयाचं चिंतन आजच्या अभंगात घडवलं. हो, तुकोबाराय सांगतात, या जगामध्ये कोण वीर आहेत? वीर विठ्ठलाचे गाडी, कळी काळ पाया पडी. कोण वीर आहेत? वीरांचे अनेक प्रकार आहेत मायबाप. या जगाच्या पाठीवर अनेक वीर होऊन गेले, आणि तो वीर शब्द पुढे आपल्या डोळ्यासमोर आला की त्याच माणसाचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. स्वातंत्र्यवीर असं जर म्हटलं तर आपल्याला सावरकरच या ठिकाणी दिसतात. स्वातंत्र्यवीर सावरकर. नरवीर म्हणलं की तानाजी मालसरे. शपथ घेतली, मुलाच्या लग्नात आम्ही वरबाप म्हणून मिरवावन, तुम्ही लढायला जाऊ, आमच्या रक्ताला हे शोभत नाही. आधी लगीन कोंडण्याचं, मग लग्न रायबाचं. शेवटी छत्रपतींना म्हणावं लागलं, गड आला पण सिंह गेला, याला म्हणायचं नरवीर. विडवलं. तिसरे वीर आहेत दानवीर. वीरांचे प्रकार सांगतो बरं का, कारण अभंगच असा वीर विठ्ठलाची गाडी. शेवट मग कोणते वीर तुकोबाराने सांगायचे हे पाहू. दानवीर हा शब्द आला की आपल्या समोर कर्णाचं नाव प्रामुख्याने येतं, आणि आलंच पाहिजे, कारण या जगाच्या पाठीवर कर्णासारखं दान कोणी देऊच शकला नाही. विडवलं. कर्ण दाढी करत होता, याच्या काला महाराज तुमचं नाव ऐकून आलं, काहीतरी द्या. क्षणाचाही विलंब न करता डाव्या हाताने सोन्याची वाटी उचलली देऊन टाकले त्या याचकाला. बाकीची मंडळी म्हणे, महाराज डाव्या हाताने दान द्यायचं नसतं, उजव्या हाताने द्यायचं ना. कर्ण म्हणला, डाव्या हातातून उजव्या हातात वाटी घेईपर्यंत मी मेलो असतो. मग शेवटच्या क्षणी बट्टा लागला असताना काळीमा फासली गेली असती का? ह्याचा काय भरवसा? क्षणभंगुर नाही भरवसा, अरे सावध तोडा माया, क्या जीवन की प्रक्रियास हात तुम्ही लिया नाही तेरा. क्षणाचा भरवसा नाही, शेवटच्या क्षणी मला काळीमा फासली गेली असती आणि मला कलंक लागू नये म्हणून मी त्या ठिकाणी कशाचाच विलंब न करता दान दिलं, याला म्हणायचं दानवीर. विडवलं. दादा ते इकडे तोंड करून लावायला, आमची इकडे काय आवश्यकता नाही. थोडा महाग घ्या, त्याचा आवाज लय येणार आहे, ते साऊंड सिस्टीमचा प्रॉब्लेम होईल जरा. महाग घ्या थोडा, आणि पब्लिकला आम्हाला आहे इकडे काय नाही. हां, समोरची खुश तर आम्ही खुश आहे. माऊली म्हणले, बोलणारा देव असतो ना ऐकणारा महादेव असतो. इथं स्टेजवर त्यांचीच मजा करायला हे काय राजकीय व्यासपीठ नाही. इथं सांगणारा जेवढा महत्वाचा तेवढा ऐकणारे महत्वाचे. हा, त्यांना आधी गार करा, आमचं परत बघू. विडाला दानवीर कर्ण, हे कर्णाचं दान आहे माय बापानं. आता काय माणसाचं दान आहे हो, देणं येत बरं असतं पण त्याला वाटतं माझं नाव गाव बरं झालं पाहिजे, अशी माणसं सुद्धा आहेत. एक जणांनी गावातल्या भजनी मंडळाला पंखा दिला वरचा. दुपारच्या टायमिंगला आपल्या भजनी यायचे, बटन दाबायचे, बटन दाबून भजन सुरू. पंखा लावला की ती पळत यायचं आणि बटन बंद करायचं. भजन्यांनी पंखा लावला की बटन बंद. भजनी वैतागली, म्हणले आता म्हणले हाणामारी होईन तुझा काढून नाही, पण आम्हाला भजनात विक्षेप करू नको. तेव्हा म्हणला अजिबात पंखा लावायचा का? पंखा मी दान दिलाय, पंख्याच्या पात्यावर माझं नाव टाकलंय, पंखा फिरल्या लोकांना माझं नाव दिसत नाही, मग मी दिलाच कशाला? काढून नाही पण गावाला जाच करू नको. हे काय दान आहे का? विडालं. गावलंय चिकट माणसं असतात काय काय. पैसा भरपूर आहे पण दानत नाही. एक वाक्य सांगतो, दान करण्यासाठी पैसा लागत नाही, दान करण्यासाठी दानत असावी लागते. आणि आतापर्यंतचा इतिहास बघा तुम्ही, मोठ्या माणसापेक्षा गरीबच जास्त दान करतात. मोठी फक्त मातीत घालायला असते, गरीब माणसं सप्ताह, जीर्णोद्धार, मंदिराचे दिंडे, यात्रा, पंक्ती कोणाच्या? शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, गोरगरिबाच्या. विडवलं. मोठ्याला फक्त घ्यायचं माहित असतं, द्यायचं माहित नसतं. माझ्या चिकट असतात माणसं काय. एक जणाच्या एका कांगव्याचा एक दात मोडला. कांगव्याला दात असतात, एक मोडला. ते गेलं जनरल स्टोअर मध्ये, नवीन कांगवा द्या. थोडा आवाज वाढा मॉनिटरला, इको कमी ठेव. मित्र म्हणला नवीन कंगवा काय घेतो? म्हणला माझ्या कांगव्याचा एक दात मोडला. म्हणला एकच दात मोडला, नवीन कांग? म्हणला एकच मोडला पण शेवटचाच राहिला होता. म्हणजे एक दात राहीपर्यंत जेव्हा भांग पाडत होतं तेव्हा किती चिकट असन. त्याला म्हणत ठेवर माऊली पाठाडचं कीर्तन, ती जागेवर मरण, ती कोणाचे काम नाही. हे असे कार्यक्रम करण्यासाठी वाघाच्या काळजाची माणसं लागतात. विडवलं. दानवीर कर्ण आहे, कर्णासारखं दान नाही माय बाप. मी म्हणतो कोणी काही दान देईन, मरण कोण दान देईन का? मृत्यू सुद्धा दान देण्याची ताकद ही आणखी कमी करत. हे कर्णामध्ये होते. असा दानशूर दानवीर कर्ण आहे माय बाप. शेवटच्या क्षणी सुद्धा कसं कर्णाने दान दिले, एक सिद्धांत सांगतो ऐका. तो
विडल विडल बाबा आता सायलेंट करा फोन जरा थोडं एक तासभर जरा आमचं सुख हा 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 नाही असू द्या कोणाचा असू द्या आमचं थोडं आता चलून द्या जरा विडल विडल कर्णाचा सारथी शल्य आणि अर्जुनाचा सारथी हा भगवान श्रीकृष्ण आहे माझा आणि अर्जुनाचे सारथी भगवान श्रीकृष्ण आहेत आणि कर्ण जो रती महारथी आहे त्याचा सारथी शल्य आहे मायबाप नीट ऐका पार्ट्या दोन आहेत अर्जुन आणि कर्ण आणि कर्णाचा जो सारथी होता तो शल्य तो राजा होता भगवान श्रीकृष्णाने त्याला आधीच फोडला होता दान सांगतोय बरं का चित्त देऊ नका इकडे लक्ष द्या शल्य राजा आहे कर्णाचं सारथ्य करतोय शल्य दिसायला फक्त कर्णाकडून होता मनातून अर्जुनाकडूनच होता देवाने त्याला आधीच फोडला होता आणि बरीच माणसं अशीच असतात बरं का ती त्या पार्टी दिसतात फक्त दिसायलाच असतात ती असतात इकडून ती खात्यात एकाची पेत्यात एकाची झेंडा तिसऱ्याचा मतदान चौथ्यालाच असतं त्यांचं आणि कोणत्या पार्टीत जाऊ द्या ठराविक माणसं ती ठरलेलीच असतात विडल आणि मग सारथी शल्याला अगोदर भगवान श्रीकृष्णाने फोडलेला आणि देवाने त्या शल्याकडे एकच काम दिलं तर कर्णाने किती चांगला बाण हाणला तरी त्याला खचवायचं काम दिलं तर शल्याकडे त्याने कसा बाण हाणला तरी त्याला कसा कर्ण खचल हे शल्याकडे काम दिलं आणि कर्ण बरोबर बाण हाणायचा पण लगेच शल्य त्याला टोचून बोलायचं हा काय बाण हानितो काय तरा गुरुचं सगळं ज्ञान मातीत घातलं म्हणले एवढ्या मोठ्या गुरुचा चेला कुणीकडे बाण फेकितो कर्ण म्हणला मी करू काय मी बरोबर बाण हाणतोय तरी सुद्धा माझ्या हे प्रसंग खचला कर्ण आणि इकडून अर्जुन होता ना कुणीकडे बाण हाणला तरी भगवान श्रीकृष्ण म्हणायचे वाह अर्जुना बाबांना थोडं विनंती करून जाऊ द्या बरं ती मला लिंक लागणार नाही ती सारखं पुढंच हे म्हणलं थोडं निवांत ऐका म्हणा मागून हा थोडं विडल 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 बरोबर असला तरी शल्य त्याला खचवायचं काम करतात आणि अर्जुन चुकला तरी भगवान श्रीकृष्ण त्याला उभारी द्यायची काम करत होते हे अशी उभारी देणारी माणसं आयुष्यात सोबत पाहिजे मग चुकीचे अर्जुना बरोबर शेवटी कर्णाच्या रथाचं चाक फसलं सोपं गणित आहे रथाचं चाक फसल्या वर काढायचं काम कोणाचं आहे सारथ्याचं ना सारथी शल्य ना शल्य म्हणला मी राजा आहे माझा काय संबंध आहे तुझं तू बघ आणि आता माझी गाडी पंक्चर झाली मी जॅक लावायचा का ड्रायव्हरने सोपं गणित आहे ना ड्रायव्हरचं आता ड्रायव्हर आगाव निघाला तो बाकी सोडून द्या मालकाला आधी टिकणी उचलावं लागते ही बाकी सोडून द्या पण खरं काम ते कोणाचं आहे शल्याचं काम आहे शल्य म्हणलं तुझा रथन तुझं चाक तापला तू बघ म्हणला आपला काय संबंध नाही शेवटी कर्ण खाली उतरला अर्जुनानं बाण हाणायचं बंद केलं पुढून कारण नियम होता पुढचा योद्धा रथातून खाली उतरले इकडून बाण सोडायचं नाही देवाने अर्जुनाला पेटवला येड्यावानी करू नको आता जर चुकला तर आपला कार्यक्रम संपला उचल बाण हान म्हणले नियम फिम नसतो म्हणले वारकरी बाणाच्या भानगडीत पडू नको म्हणले तू हनुमान लोक मला नाव ठेवते लोकांना काहीच म्हणू नको तुला कोण काय म्हणलं तर डायरेक्ट माझ्या ढकलून देऊन कृष्णाने सांगितलं होतं आतापर्यंत अर्जुनाला कोणी दोष दिला का हे मोठ्याने एकदा का काय वर घातला विषय काय असतो एका हाताने रथाचं चाक वर काढत होता हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि दाताने प्रत्यंच्या ओढत होता आणि दाताने बाण सोडत होता मग अर्जुन कोणत्या लेवलचा युद्ध असेल करा विचार पण तरी सुद्धा लढाई युद्ध चालूच आहे दातातून बाण सोडतंय हे कळाल्याच्या नंतर देवाने जाणून घेतलं म्हणले ह्याचा दात पाडला पाहिजे आणि शेवटच्या क्षणी देवाने या चकाचं रूप धारण केलं आणि भगवान श्रीकृष्ण त्या कर्णाच्या समोर आले कर्णा मला दान पाहिजे कर्णाने गळ्यातल्या माळा तोडून दिल्या ते नको तुमचा दात पाहिजे बघा मरण डोळ्यासमोर आहे अंतिम क्षण डोळ्यासमोर आहे पण अशा क्षणी सुद्धा मायबाप तोच बाण दातामध्ये घातला दात पाडला दान दिलं याला म्हणायचं दानवीर कर्ण विडवलं
त्याही क्षणी मायबाप त्याने दात दान द्यावा याला म्हणायचं दानवीर. म्हणून तुकोबारे म्हणले आपणही चांगल्या कामाला सहकार्य करा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य गातली अभय नरका जाणे दानवीर करणे. नरवीर तानाजी मालसरे, कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्था, गोरगरिबाची कष्टकऱ्याची शेतकऱ्याची मुलं शिकवण्यासाठी शिक्षण संस्था स्थापना केली. आशिया खंडामध्ये 1 नंबरचे कर्मवीर भाऊराव पाटील. धर्मवीर संभाजी महाराज, दुश्मनंद संभाजी वडिलांनी जेवढं स्वराज्य कमले, जेवढे किल्ले कमले तेवढे मला दान देऊन टाक, तुला जीवन दान. वडिलांनी कमले संपत्ती दुश्मनानं मागितले, तळपाच्या मस्तकाली मुठ्या वळ्या, डोळे लाल बुंद झाले. अजून संभाजी जिवंत आहे. मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमवलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही, याला म्हणायचं धर्मवीर. जीव सोडला पण धर्मावरची निष्ठा सोडली नाही, याला म्हणायचं धर्मवीर. विडवल कर्मवीर भाऊराव पाटील, धर्मवीर संभाजी महाराज, महावीर हनुमंतराय, महावीर विक्रम बजरंगी, कुमती निवार सुमती के संगी. काय ताकद आहे. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत ग बसतात, नको रे गाव दुसऱ्याच्या झपकी होता आपल्याला येडेवाने करायला. हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळली, दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली. महावीर हनुमंतराय, दाढी रावणाची जाळी. हे जगाच्या पाठी असे वीर साधकांनी पाहिले. तुकोबाने प्रश्न केला, महाराज आमच्या दृष्टीने आम्ही हे अनेक वीर पाहिले, पण तुम्ही वारकरी संप्रदायाचे कळस आहात, शिरोमणी आहात, तुमच्या दृष्टीने नेमके खरे वीर कोण आहेत? अभंगाच्या पहिल्या चरणात वीर विठ्ठलाचे गाणे,
विठ्ठलाचे. जे विठ्ठलाचे आहेत ते वीर आणि विठ्ठल ज्यांचं आहे ते सुद्धा वीर. नुसते वीर न तुकोबारा म्हणतात गाडे वीर म्हणजे मुरल्याला मुरब्बी. वीर विठ्ठलाचे गाडे. का तुम्ही वैष्णवाला वीर म्हणतात? कळी काळ पाया पडे, काळ त्यांच्या पाया पडतो. अहो काळ कसं काय पाया पडत? आपल्यात नाही पडत, आपल्याला तर झपके देतो. तुकोबारा म्हणतात काळ तुम्हाला हानीत असेल पण आम्ही काळाला इतकं हाणलंय. बाता बरा हरी राम बाणे, बाता बरा हरी राम बाणे भाता भरा हरी राम बाणे भाता भरा हरी. तुका म्हणे काळा हाणत नवरे, तुका म्हणे काळा आणि हित तिथं नाही डायरेक्ट तोंडावरी. बाता बरा हरी राम बाणे. काळ कस काय पाया पडतो? एक वाक्य सांगा. काळ मोठा असू द्या पण काळाचाही एक जण काळ आहे. हर बॉस का एक बॉस होता आहे. तसं काळाचा जो काळ आहे तो आमच्या हातात आल्यामुळे चिंता राहिली नाही. हरी आला हाता मग कैची भया चिंता. काळाचाही काळ आहे. आणि एकदा मेन माणूस हातात आला किरकोळांचं टेन्शन राहत नाही. खालच्याला काय घ्यायचं काम? ह्याच्या छोटा सिद्धांत सांगतो. काळ कसं काय पाया पडतो? एका जंगलात एक शिळी होती. तिच्या टीम मधून हुकली एकटीची एका बाजूला जाऊन थांबली एका झाडाखाली. शिळी त्याची सगळ्या शेळ्या एका बाजूला एकटीची एका बाजूला चुकली होती. शिळी तिथं थांबली. तिथं लांडगा आला. लांडगा म्हणला मी तुला खाणार. पण शिळी हुशार होती. तिथं जरासा वलसल चिखल होता आणि त्या चिखलामध्ये कधी काळी सिंह येऊन गेला असेल त्या सिंहाच्या पायाचा पंजाचा ठसा त्या चिखलात असा रवलेला होता. चिन्ह उमटलेले होते. त्या शिळेने त्या ठशाचा आधार घेतला. माइंड गेम हुशार होती. लांडगे दादा तुम्ही मला जरूर खरा पण ठसा बघितला कोणाचा? सिंहाचा. सिंह कोण आहे? जंगलाचा राजा आहे. मग त्याचा काय संबंध? 2 मिनिटापूर्वी तो इथं येऊन गेला आणि त्याने मला सांगितलं मी तुला खाणार आहे. फक्त हात पाय धुवून फ्रेश होऊन आलो. म्हणजे माझ्या सिंहाचा शिक्का पडलाय. आणि उद्या जर बातमी सिंहाला कळाली माझं भक्ष्य असताना सुद्धा लांडग्यानं शिळेला कस काय मारलं? हो मला मारायचंच आहे. तू बी मारणार आहे सिंह बी मारणार आहे. पण तू जर मला मारलं इको कमी ठेवतात बोलतात तर सिंह तुला सुद्धा जिवंत ठेवणार नाही. मग मला मारायचंय का नाही तू ठरव. लांडगा म्हणला माती खाऊ पण हिच्या नादाला लागायला नको. कुठं मोठ्याशी वैर करता बुवा. सिंहाचा शिक्का पडला म्हणजे आपण काल येडेवण करायचं. गेलं निघून ती लांडगान. काही संबंध नाही बरं का सिंहाचा आणि शिळीचा. मग किती शिळी हुशार असेल. दुसरा हिंस्त्र पशाला दुसऱ्याला बी शिळेने तसंच वाटायला लावलं. तिसऱ्या टायमिंगला ओरिजिनलच सिंह आला. चला तरी बी शिळे घाबर. हे हुशार माणसाचं लक्षण आहे. ते आनंद झाल्या बी उड्या हानीत नाही तर दुःखात बी खचत नाही. स्थित प्रज्ञा असं माणसानं शांत अवस्था पाहिजे न्यूट्रल. शिळी म्हणली सिंह दादा तुम्ही मला जरूर मारा तो तुमचा अधिकार आहे पण माझं 2 मिनिटाचं बोलणं तर ऐकून घ्या ना. संविधानात सुद्धा ज्याला फाशीची शिक्षा झाली त्याला अंतिम इच्छा काय आहे विचारतात. तसं माझं शेवटचं म्हणणं तर ऐका. काय काय नाही 2 मिनिटाचं माझं बोलणं फक्त ऐका मग मला मारा. बोल. शिळी म्हणले सिंह दादा तुम्ही येण्याच्या अगोदर लांडगा आलता. जंगलातले दुसरे हिंस्र पशु मला मारणार होते पण इथं पायाचा ठसा बघितला का? कधी काळी तुम्ही इथं येऊन गेलेला असाल तुमच्या पायाचा पंजाचा ठसा इथं रवलेला आहे उमटलेला आहे. मग दादा तुमच्या पायाचा आधार घेतला तर माझं मरण चुकलंय. आणि ही बातमी जंगलाला कळाली आणि उद्या तुम्ही मला मारलेली बातमी जर जंगलाला कळाली अहो तुमचा पायाचा आधार घेऊन माझं मरण चुकतं तुम्ही मला मारता. पटतं का तुमच्या उदार अंतकरणाला? हे का तुमचा राजापण? आमच्यासारखे गोरगरीब माणसं तुमच्या पायाचा आधार घेऊन या जंगलामध्ये जीवन जगतात आणि तुमच्यासारख्या उदार अंतकरणाच्या माणसाने आमच्या सारख्याला मारणं हे तुमच्या राजेपणाला शोभत नाही. सिंह जागेवर रडायला. सिंहाचा माइंड शिटच केला शिळीने. सिंह मला तुझं नेमकं म्हणणं काहीच नाही. म्हणणे मी राखी आणीन मला तुम्हाला बांधायची. तुम्ही माझे भाऊन मी तुमची बहीण झाली. शिळी बहीण सिंहाची नुसती बहीण नाही लाडकी बहीण झाली डायरेक्ट.
ह्या बी लाडक्या बहिणी काय सोप्यात का 12,000 हे कीर्तनाला आले तर आता. पण बहिणी सध्या थोड्या टेन्शन मध्ये, कारण हप्ता लेट झाला ना त्यांचा. हप्ता करून सप्ता सुद्धा काय कायच्या ध्यानात नाही, मरायला लागले ते पार. काय काय मला 2-4 दिवसापासून काय मावल्यांचा फोन, माऊली पुढचा हप्ता येईन का मला दम काढणार. त्यांचा तर थोडा मेळ बसून दे की. त्यांची बी इतके आले ते त्यांनाच कळाना, कोणाला बसवून कोणाला रुसवा जे आले ते त्यांना कळाना. कसं काय आलो बा, पडणार ना कळाना. 40 वर्ष नाही पडलो, पण आता कसं काय पडलो बा. लाडक्या बहिणीने काय कमी उलता पालत केली का महाराष्ट्राच्या. लाडकी बहिण लाडका दाजी मेला कागद वागू जाशी येतो ती घरी, जाशी येतो ती घरी. त्याला वाटत तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात का. तुझं वनडेचं टार्गेट आहे बैठकीला बसल्या. मित्रमंडळीचं तेवढे कमी होईल. आणि बहीण लय बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघा किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना काय गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ना त्याला बिड्या वडा मिळा ना तुम्हाला साडी घ्या मोकळा का तेव्हा. रांग जाताना सांगायचं तर खायचं एकाजण, गायचं एकाजण, वरून मालकाला साडी दाखवली भावाने घेतली. ते बी म्हणतो छान आहे यार, तुझाच माल आहे बाबा. कपडे धुताना नोटा कुठं काय बंद, हिकडलंच पैशाच वारतात, तिकडून 2 मणी करून आणतात आणि परत म्हणतात माझ्या भावाने केलं मनी. अरे त्याच्या मनी नाही, ध्यानी नाही. आणि तुम्हाला मनी करायचं त्याच्या खिशात तर मनी पाहिजे ना आधी. तीच कांगाल झाले, तंबाखूला चुना मिळाला त्याला. हे असले बहिणी लाडके असते, त्यांचं भावाला प्रेम असतं. माझी एक विनंती, चोरून करा पण भावावर प्रेम ठेवा. आता हे जमिनीला मार्केट आल्यामुळे बहीण भावाचे प्रेम राहिलं नाही. बहिणीनं जर एक अर्ज टाकला तर भाऊ सुद्धा लोक होतोय. मग कित्येक भाऊ गुडघे आणले ते बहिणीने. असं करू नका. पैसा आज असेल उद्या नसल, नाते आयुष्यभराचे आहे ते नाते टिकवा. आणि बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलं. ज्ञानोबांना राग आलता, टातीचा दरवाजा बंद केला. निवृत्ती दादा थकले, सोपान काका थकले, माऊली दरवाजा उघडून बाहेर आले नाहीत. ज्यावेळेस लाडक्या बहिणीनं मुक्ताबाईने विनंती केली त्यावेळेस ज्ञानोबा बाहेर येतात. हे बहीण भावाचं प्रेम आमच्या संप्रदायाने जगाला शिकवलंय. वेडलं जसं शिळी म्हणली, राजे तुमच्या पायाचा आधार घेतल्यावर आमचं मरण चुकतंय, तुम्ही आम्हाला मारता, पट्ट करावं तुम्हाला. सिंह म्हणला बास विषय संपला. तू माझी बहीण, मी तुझा भाऊ, मी तुला मारू शकतच नाही. आता मोठ्या माणसाचा हा भय मिळाल्यावर काय त्या शेळीचं वजन वाढलं म्हणता. सिंहाने डायरेक्ट हत्तीला फोन केला, तिकडे हत्ती म्हणला काम तू तिकडे ये म्हणला. सगळं फोनवर बोलायचं नसतं, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत असते. तिकडे म्हणला, ह्यातला बोलून इकडं काय काम काय नाही. ही शिळी माझी बहीण आहे आणि बहिणीची बोडवण करणं भावाचं कर्तव्य. हिला तुझ्या पाठीवर बसव आणि हिला घरपोच सोडून ये हिच्या घरी. ही चुकली माझी बहीण, हे सोडून. शिळी कुठं? हत्तीच्या पाठीवर. बघा त्याची किती उंची वाढली. आणि ज्या शिवरीच्या पाल्याला शिळीचं कधीच तोंड पुरलं नव्हतं, वरून पाला हाणायचे, कावळा कावळा नुसतं शेंड शेलका शेलकाच माल हाणायचे. आधी उंची कमी होती ना, आता हत्तीच्या वर मानल्यावर काय त्याचं वजन. आणि बाकीचे जंगलात ते पशु पक्षी ते बघायचे, म्हणजे काय शेळीचं वजन वाढलं बा. 2-4 जणांनी विचारलं, होय ग ताई तुझं एवढं वजन कसं काय? शिळगी म्हणली, मी किरकोळांच्या नादीच लागले नाही. जंगलाचा जो राजा मेन बॉस आहे, सूत्रधार मास्टर माइंड, तो मी आपलासा केला. उत्तर आहे का? अरे जंगलाचा राजा आपलासा केला तर शिळीचं मरण चुकलं. मग जगाचा राजा आपलासा केला, आपल्याला काळाची भीती कस काय राहणार? राहूच शकत नाही. याचाच अर्थ आहे कळी काळ पाया पडेल. हे त्याचं उत्तर आहे. काळ का पाया पडतो? काळाचा जो काळ आहे तो भगवंत आहे आणि तो आमच्या हातात आल्यामुळं काळ गुलाम सलाम करी तो गया घरी राबत असे, किंवा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. बाकीची आमच्यावर सत्ता बाकीची, आम्ही त्यांच्यावर सत्ता करू. आणि काळ ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. अशा देवावर आमची सत्ता आहे. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. म्हणून तुकोबारा म्हणतात, मी वैष्णवाला संताला हरिभक्ताला वीर म्हणतो. पण महाराज काळ त्यांच्या पाया पडण्यासाठी ते संत नेमके साधना काय करतात? दुसऱ्या चरणात करती घोष
तुकोबाऱ्यांच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात करती घोष जे जेकार अखंड त्यांचं भजन आहे माझ्या रवाचा अनवर वाचा माझी मदत झाली अनवर वाचा अनवर वाचा माझी झाली अनवर वाचा अनवर वाचा माझी मदत झाली अनवर वाचा माझी मदत झाली अनवर वाचा अनवर वाचा माझी मदत झाली अनवर वाचा अनवर वाचा माझी मदत झाली अनवर माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला अखंड भजन करती घोष जे जे करण्यानोबऱ्या संकट आयशे माझे नाम घोषे नाही शे करते विश्वाचे धोके हे जगाची महासुखे दुमदुमीत भरले हे नामाची ताकद आहे आणि आज सुद्धा हे 6वं पुण्यस्मरण आहे पण या परिवाराने इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे हे अन्नदान ज्ञानदान हा भव्य सोहळा एक वाक्य सांगतो हे बदलत्या काळामध्ये असे कार्यक्रम करणारे हे बोटं मोजण्यासारखी माणसे तो इतकी परिस्थिती सध्या अवघड झाली 10वीची पंचा झाली काय कायच्या 10व सुद्धा होय नाहीत हा शिक्षण जिकडे जास्त झालंय पुणे मुंबईच्या कडेला बघतो ना आपण त्या परवा पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उक्ता दिला कॉन्ट्रॅक्ट कावळ्या सकट काकाला काका म्हणले 10,000 घ्या 20,000 घ्या सगळं तुम्हीच करा काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कुणाचं करतो मला ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचं म्हणजे हाय का लोक बाप कुणाचा जायचा तुम्ही विधी कुणी करायचा ही अवघड परिस्थिती माय बाप कित्येक घटना घडते अशा प्रेम जिव्हाळा आपुलकी राहिला एक वाक्य सांगतो हे असे कार्यक्रम करण्यासाठी हा निर्मळ परिवार अन्न बी निर्मळ आहे माणसं बी निर्मळ आहेत त्याच्यामुळे असा सुंदर सोहळा हे कार्यक्रम करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावे लागतात हे भजन पूजन कुठेही होत नाही भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन भाग्यवान माणसं असावे लागतात हे टाळ कुठेही वाजत नाही वैष्णव वगैरे सर्व काळ सदा जन जन ते टाळ परिवारावर वारकरी संप्रदायाचे विचार असावे लागतात तर असा कार्यक्रम होत असतो आणि श्राद्ध आपण करतो यात नवल नाही जगद्गुरु तुकोबाने सुद्धा त्यांच्या वडिलांचं श्राद्ध अत्यंत थाटामाटामध्ये देहूला संपन्न केलंय बरं का ऐका तुकोबाऱ्यांचे वडील बोल्लोबा महाराज ते वारकरीच होते म्हणून तर तुकोबारे म्हणतात ना माझ्या वडिलांची मेरा शिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा त्यांचं पुण्यस्मरण अगदी 2-3 दिवसापुढं आहे जिजाऊ मातेचं तुकोबारांचं एक दिवशी जेवण करता करता संवाद जिजाबाई साहेब म्हणतात महाराज 2 दिवस आपल्या बाबांचे पुण्यतिथी आहे अन्नदान करा ज्ञानदान करा पिंडदान करा वारकरी वार बोलवा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करा पुण्यतिथी सासऱ्याचे ना आनंद कोणाला सुनाला अशा सुनबा ज्या कुटुंबात आहेत त्यांच्या दारापुढं टाळा वाजत तुकोबारा मला काळजी करू नको भव्य कार्यक्रम करू असंच भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन पण अडचण अशी निर्माण झाली ज्या दिवशी वडिलांची पुण्यतिथी आहेत तुकोबारा पहाटे झोपेतून उठले इंद्राणीवर गेले काकडा सुरू केला आणि आज आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे हेच तुकोबाने विसरून गेले तसंच भंडारा डोंगर गाठला वडिलांचं पुण्यस्मरण आहे ह्याचा तुकोबाने विसरच पडला डायरेक्ट भंडारा डोंगर जिजाबाईला काळजी वाटू लागली अजून महाराज कस काय ना तुकोबारे गेले भंडारा डोंगरावर हा प्रसंग पांडुरंगाने बघितला आणि भक्ताचं काम करताना देव लाजत नाही साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत देवाने विठवणं उडी टाकली जगद्गुरु तुकोबारांचं रूप धारण केलं आणि देहू नगरीत प्रवेश केला
गाडी गावात शिरले की पारावल्या मंडळींचं डोळं फिरायला लागले. हे पारावलेले भयानक असतात बरं का. हे पारावले, चौकातले, टपरीवले, पुलाखाली हे जे नमुनेत ना, ह्यांनी फक्त गावचा ठेका घेतलेला असतो उचापत्या करायचा. ह्याचं असं झालं त्याचं. अरे तुझं बघ ना, कवर लोकांची चर्चा करतो रे. लय भयानक, स्वतः कधी चांगलं करीत नाही, करणारा करून देत नाहीत. लय नमुने तसले वाढले ते मागे. आता इतका सुंदर कार्यक्रम केला तरी काय कांच्या डोक्यात गणगण असेल, कशामुळे केला असेल. मार करू नको पण जळू नको ना. तुला काय पावती बुक आहे का काय. हे आम्ही काय वर्गणी मागे निवांत ये, कीर्तन ऐक, पंचपाकवाने कचून हान उन्हात पाण्याचं घरी जाऊन निवांत झोप. पण जास्त डोकं लावू नको ना. आणि जास्त डोकं लावण्याची संख्या वाढली की खऱ्या माणसाला त्रास आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न का श्राद्ध करायचं. एकदा माझा कीर्तन विषय झाला, मी सांगितलं की हे तर जो आपण नैवेद्य दाखवतो हा आपल्या पितृलोकापर्यंत पोचतो. आर्यमा नावाची देवता त्याच्याकडे ती जबाबदारी आहे. असं कीर्तनात विषय झाले. ते कीर्तन संपले, नमोना मला भेटला. मला महाराज हिथं दाखवलेला नैवेद्य तिथं पोचतोच कसा. ते मला हलवून द्याय ना, उत्तर द्या. आता आम्ही रोज 2 गावून 5-6 जिल्हे वाटायला होतं. म्हणजे आम्ही बी काय इतके सोपे आहेत का काय. म्हणलं तुझ्याकडे मोबाईल आहे का. म्हणलं आहे ना. म्हणलं लाव मुंबईला कोण मित्र असला तर फोन. म्हणलं भाऊच आहे माझा, बोल. म्हणलं 1 मिनिटं बोलल्या ठेवू. पण तू कुठं. म्हणलं मी राहत्यात. फोन कुठं लावला. मुंबईमध्ये. हिथून लावलेला फोन मुंबईमध्ये लागतोच कसा. तेव्हा तुझ्यापाशी आला का नाही, तू त्याच्यापाशी गेला का नाही, तुमच्या दोघांचा संवाद कसा काय झाला. तेव्हा मला ते अदृश्य रेंज आहे. म्हणलं मग हे सुद्धा अदृश्य रेंज आहे. मोबाईल माणसाने निर्माण केला तरी रेंज दिसत नाही. देवाच्या कल्पना सृष्टीतला कायदा माणसाच्या आवाक्याच्या पलीकडला. जिथं आपली सगळी बुद्धी संपते तिथं देवाची सुरू होते. आणखी सोपं सांगतो, तुकोबाराय वैकुंठाला निघाले की नांदुरकीचं झाड साक्षी देते की तुकोबाराय वैकुंठाला चालेत, हा पुरावा. आणि त्याच्या पुढचं सांगतो, आळंदीवरून ज्ञानोबराय पंढरपूरला निघाले की ज्ञानोबरायांच्या मंदिराला निर्जीव कळस हालतो. ही ज्ञानोबरायांची ताकद आहे माझ्या. आणि खोटं वाटलं तर कीर्तन संपल्या युट्यूबला टाका की माऊली प्रस्थान सोहळा. सगळ्या न्यूज चॅनल त्याचं चित्रीकरण केले. माऊली निघाले की असा कळस हलतो. कोण हलवतंय. ज्ञानोबराय समाधीतून बाहेर निघाले की लहरी प्राप्त होता. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. त्या लहरीच्या जोरावर कळस हलतोय. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. विडल हिंदू धर्मातल्या प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी शास्त्र आहे माय. जी फुकट गोष्ट होऊ शकत नाही. तसं आज हा जो अन्नदानाचा ज्ञानदानाचा पुण्यस्मरणाचा सोहळा आहे, हा कार्यक्रम का करायचा त्याचं उत्तर सांगतो. हा सोहळा पाहण्यासाठी वैकुंठवासी आपले पूर्वज असतील, दादा असतील, हे लोकात नाहीत. पण हा सोहळा ते स्वर्गातून पाहतात. आणि अन्नदानाचा ज्ञानदानाचा कीर्तनाचा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्वज इतके प्रसन्न होणार की हा सोहळा पाहून ते स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, तू कामने सगळ्या कार्यक्रमाचं सारे बर का. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते व्हावे कुळा. संपूर्ण कुळाचं कल्याण होणार हे पूर्वजांच्या आशीर्वाद ताकद आहे. आणि त्यांनी जर शाप दिला तर मग पितृदोष. मग घरात सगळं असून भांडणं कालवा व्हाय 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 व्हाय, सुख नाही समाधान नाही. मग जा काकाकडन बघान, मग नारायण नागबली नाशिकन त्र्यंबकेश्वरन फिरा मग मरणाचं का.
पूर्वजांनी शाप दिल्याच्या नंतर. आणि त्यांनी जर आशीर्वाद दिला तर जीवनामध्ये भरभराट आहे मायबाप. आणि जर चुकीचं तुम्ही वागला, आहा कटा त्यांचे करीते पितर, वंशी दुराचार जन्माला, वंशा दुराचारी कुविचारी जर मुलगा जन्माला आला तर स्वर्गास पूर्वसुद्धा म्हणतात, हे आमच्या वंशात कसं काय जन्माला आलं भाऊ, आम्ही तर चांगले वारकरी निष्ठ होतो, चांगले माणसं, पैसा कमी होता पण संस्काराने जास्त होतो, पण ही मूर्ख कसं काय आमच्या वंशात आलं भाऊ. आणि वंशात चांगली माणसं जन्माला आली तर त्यांना वर आनंद आहे, पाहता ते वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भक्त राज व्हावा कोणी. यासाठी आजचा हा सोहळा आहे, पूर्वजांचे आशीर्वाद घेण्यासाठीच आजचा पवित्र दिवस आहे. आणि म्हणून हे अन्नदान ज्ञानदान करायचे आपले शास्त्र. तुकोबाराने सुद्धा ते केलं, पण तुकोबाराय भजनाच्या नादामध्ये गेले भंडारा डोंगराव, आणि इकडं देवच तुकोबाराय झाले. आणि देवानं देहूनगरीत प्रवेश केला, गावात चर्चा झाली. चर्चा करणारा एक ठराविक वर्ग असतो. समाजात 3 वर्ग आहेत. एक वर्ग आहे फक्त चर्चा करतो, चर्चा. दुसरा वर्ग आहे फक्त मोर्चा, आणि तिसरा वर्ग आहे फक्त खुर्च्या, सत्ताधारी. चर्चा करतात त्यांना मोर्चावाल्याचं घेणं नाही, आणि मोर्चा किती काढून द्या, खुर्च्यावाले जे बसले ते त्यांना कुणाचंच घेणं नाही, त्यांना फक्त त्यांच्या खुर्च्या टेकवायच्या पडलेल्या. हे समाजात 3 वर्ग आहेत. आणि चर्चा करणार, आणि काय असतं ही चर्चा, निंदा टीका हे सुद्धा आयुष्यात झालेच पाहिजे. नावं सुद्धा लोकांनी ठेवलीच पाहिजे, त्याच्याशिवाय प्रगती होत नाही. आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजा आता शिका आपण रेंजमध्ये आलोय. मूर्खाला लोक चर्चेच घेत नाहीत. निंदा उशिके होते जो जिंदा होते, हे जिवंत माणसाची निंदा आहे. आणि मी तर म्हणतो कमीत कमी 2 तरी माणसं आपल्या जळावेत हो, तेवढी तरी प्रगती कमवा, की स्वतःच एवढं तरी विश्व निर्माण करा की 2 तरी माणसं कडकडून आपल्यावर जळावीत. आणि जळणारे किती आहेत ह्याच्या सुद्धा तुमचा मोठेपणा आहे. विडल तुकोबारांच्या बाबतीत चर्चा सुरू झाली. म्हणजे तुकोबारांच्या आवाज थोडा मॉनिटर, वडिलांचं पुण्यस्मरण, तुकोबारा भंडारा डोंगरा, दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद. आणि इकडे देवच तुकोबारांच्या रूपामध्ये सगळा सोहळा पार पडतात. कीर्तन संपलं, जेवणाचं नियोजन, सगळी दिवसभर तुकोबारांच्या रूपामध्ये देवाने पळापळ केली, धावपळ केली. जिजाबाला नवल वाटायचं, ती म्हणायची कीर्तन म्हणले आमच्या मालकाला दिवस कळत नव्हता आणि रात्र कळत नव्हती. आज तुकोबारांच्या कीर्तनात कसं काय लक्ष नाही. तिला वाटायचं सासरेबाच्या पुण्य त्या दिवशी माझ्या मालकाला संसार कसा करायची ह्याची अक्कल आली. पळत पळत यायची, म्हाताऱ्याच्याच फोटोच्या पाया पडायचे, बाबा माझ्या तुकोबारांना असं संसारात चिकटून ठेवा, महिन्याला पुण्यतिथी घालीन. म्हातारा फोटोतून हसायचं, म्हणायचं आवले ते तुझा मालक नाही, तो जगाचा मालक आहे, पण मी जर सांगाय बाहेर आलो तर टाळकरी थांबत्यान का. म्हणजे म्हाताऱ्याला मजा वाटायची माझ्या पुण्यतिला देव आले ना. आज नाही आले, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. सगळा सोहळा पार पडला. देवाने संध्याकाळी 5-6च्या दरम्यान मध्ये आवले भांडी वगैरे ज्याची आणली होती त्याची पोच करून येतो. हे तुकोबारा गावातून बाहेर निघले आणि ते ओरिजिनल तुकोबारा गावात शिरले. तुकोबारांच्या मनात एकच चिंता, आता जिजाबाई काय बोलून सांगता येत नाही. पर पुण्यतिथी तिच्या वडिलाची नाही ना, माझ्या वडिलाची, तिला आनंद, मला लक्ष नाही. भगवंता मोठं संकट आले, कसं तारायचं तार. घरात एंट्री करणार तर जिजाबाने पंचारतीचं ताटन तुकोबारांच्या आरतीन, घरात गेल्यावर पंचपक्वानाचं जेवायला ताट. तुकोबारामध्ये 100% काहीतरी गडबड आहे का, मोदा म्हणून आरती करते ती बी कळणार ना आपल्याला. पण गप बसा, ज्याचं चुकले त्याने गप बसल्या भांडणं पेटतच नाही ना. तुकोबारा म्हणले नेमकं काय झालं. जिजाबाई बोलता बोलता, महाराज काय दिवसभर पळापळ केली, हाताला हात आहे का पायाला पाय. तुकोबारा मनात म्हणे मी तो डोंगराव होतो पण हे तो कोण आलं. महाराज भांडी स्वतः तुम्ही धुतली राव, काय वडिलांच्या पुण्यस्मरणात तुम्हाला आनंद होता. हे ऐकल्याच्या नंतर तुकोबारांच्या लक्षात आलं की हे काम फक्त पांडुरंग परमात्मा करू शकतो. भगवंताला हाक मारले, भगवंता मी घरामध्ये नसताना माझ्या रूपामध्ये येतो, पुण्यतिथीचा सोहळा पार पडतो, चोरून निघून जातो. देवा परत दर्शन देण्यासाठी यावं लागेल. प्रश्न केला देवाला, माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला काम करण्याची गरज काय होती. तर देवाने उत्तर दिलं, तुकोबाराया तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे, पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे. आणि या वारीच्या ऋणाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी तुमच्या रूपामध्ये काम केलं. जगाच्या बापाला तुकोबारांच्या वडिलाच्या पुण्यस्मरणाला यावं लागलं. अशी तुकोबांनी सेवा नेमकी काय केली, काहीच नाही. करती घोष जे जे कार, हे नामाची ताकद आहे. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, किंवा नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. वीर विठ्ठलाची गाडी कोण पाहे तयाकडे, अशुभ त्या पुढे शुभ होणी टाके. हे नामाची ताकद आहे. म्हणून करती घोष जे जे कार, जळते दोषाचे डोंगर. कोणता नाम घोष करतात, विडोबार कुमाई. हार घालायला पुढे चालू
जळती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. ठीक आहे महाराज, ते वीर आहेत, काळ पाया पडतो. ठीक आहे, पण वीर म्हणलं की लढाई आली, लढाई म्हणलं की युद्ध आला, युद्ध म्हणलं की शस्त्र आले. मग त्यांच्याकडे शस्त्र कोणते? क्षमा दया शांती, बाण अभंग हाती. हे संतांकडले शस्त्र आहे बरं का. क्षमा दया शांती कसं हे शस्त्र हो, ह्याच्यासारखं शस्त्रच नाही. क्षमा शस्त्र दया नराचे हाती तुकोबारे म्हणतात. ते काळाला सुद्धा नागवतात. क्षमा नावाचं शस्त्र. माफ करायला शिका, अंतकरण मोठं शिव. तुकोबाऱ्याचं भजन चालून तुकोबाने एक जण म्हणलं, हे तुकोबार आहेत ना निवळ भोपळाय, 65 लाखाची जागीरदारी बी मातीत घातली, 400 एकर जमीन लोकांना दुष्काळात वाटून टाकली, काय कमी होईल आयुष्यात? भोपळाय. भोपळा म्हणला की तुकोबाराने त्याचं दर्शन घेतलं, जो म्हणलाय त्याचं. आता आपल्याला जर एखादा भोपळा म्हणला तर आपण हाणून मोकळा केला असता. मला भोपळा म्हणतो काय? बाकीच्याने विचारलं, महाराज तो माणूस तुम्हाला भोपळा म्हणला तरी तुम्ही पाया पडता. तुकोबारा म्हणले अत्यंत योग्य पदवी दिली. म्हणले कसं काय? भोपळा स्वतः पोहतो दुसऱ्याला पोहायला शिकवतो. तसं मी तर माझ्या नामाच्या साधनेवर तरलोच आहे, पण माझ्या अभंगाच्या जोरावर चंद्रस्वर आहे तोपर्यंत लाखो वारकरी तारणार आहेत. योग्य पदवी दिली याचा मला अभिमान आहे. याला म्हणतात क्षमा. हे त्यांचं अंतकरण. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. दया म्हणजे कळवळा, क्षमा म्हणजे माफ करा, शांती म्हणजे स्थित प्रज्ञा मनवणी शांती धरा, उतराल पहिलं तेरा. हे शस्त्र आहे. आणि या शस्त्राने जर माणसं नाही सुधारली, शेवटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागतं. बाण अभंग हाती. आम्ही अभंगाचे बाण करतो. तुकोबारांच्या गातामध्ये फक्त लोकांना गोड गोड बोललेले नाहीत, झपके सुद्धा आहेत. प्रसंगाला तुकोबाने शिव्या सुद्धा दिलेल्या आहेत. अभंगाचे बाण केलेत मायबाप. शस्त्र आणि शास्त्र ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या. बरं का, एक वाक्य सांगतो. शास्त्र टिकवण्यासाठी कधी कधी शस्त्र सुद्धा उचलावं लागतं, आणि शस्त्राला सुद्धा शास्त्राचा आधार असावा लागतो. प्रत्येक महापुरुषाचं संतांचं हेच व्यक्तिमत्व. शिवाजी महाराज काय, तुकोबारांची भक्ती करणं हे झालं शास्त्र, पण प्रसंगाला हातात तलवार उचलणं हे झालं शस्त्र. वेडवलं. आणखी पुढे सांगतो, आर्मीतले जवान जे आपल्या सीमेवर आहेत त्यांच्या हातामध्ये बंदूक हे शस्त्र आहे, म्हणून हे काढलं शास्त्र सुरक्षित आहे. मायबाप, त्या जवानांसाठी तर जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आताच घडलेली घटना, करारा जवाब मिलेगा म्हणलेच होते, आणि असा झटका दिला. त्याच्यामुळं आता तरी त्यांनी नीट राहा, की बाप बापी होत आहे. बाप बापच असतो. त्याच्यामुळं चुकीची पावलं उचलू नका. एका माऊलीचं कुंकू पुसण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर तुमचा देश बर्बाद करण्याची ताकद या भारतीय संस्कृतीच्या कुंकुवामध्ये आहे. ही आमच्या मनगटात ताकद आहे. आणि आर्मीतले तीनही दलातले जवान, वायुसेनेतले असतील, नौसेनेतले असतील, आणि इंडियन आर्मी असेल, काय त्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे. ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय, रात्री डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतायत. त्यांच्या जेवावर इकडं आपण यात्रा महोत्सव कीर्तन दिंड्या वाऱ्या सप्ते ह्याचं आयोजन करतोय. पुन्हा एकदा या आर्मीतल्या सर्व जवानांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, त्यांचे आभार मानणं हे आपलं कर्तव्य. परवा घडलेली घटना, त्या जळगावचा मेजर, 5 तारखेला लग्न झालं, 8 तारखेला वरून फोन आला, युद्धजन्य परिस्थिती, सोडावं लागलं. मायबाप, नवीन संसार थाटलेला आहे, सगळा त्याग करून सीमेवर लढण्यासाठी जावं लागलं. हे सोपा त्याग आहे का? आईचा त्याग, बापाचा त्याग, पत्नीचा त्याग. लहान लहान मुलं असतात काही काहीला, ती सुद्धा काही काहीला मुलाची तोंड सुद्धा पाहणं शक्य नाही. आणि कुणाची लेकर आहेत आर्मीमध्ये? तुमच्या आमच्यासारख्या गोरगरिबाची, कष्टकऱ्याची, शेतकऱ्याची, वारकऱ्याची पोरं आहेत. एका तरी आमदाराचा पोरगा आहे का आर्मीत? खासदाराचा, मंत्र्याचा, नेत्याचा नाही. तुमची फक्त लोकांच्या मोठ्या मार्गाला ठेवलेत कर. देश मोठी माणसं बुडवतात आणि सर्वसामान्य माणसं देश घडवतात. देश दोनच चालवू शकतात. लालबहादूर शास्त्री म्हणाले, जय जवान जय किसान. शेतकरी आणि शेतकऱ्याचा पोरगा आर्मीतला जवान हा देशाचा कणा आहे. वेडवलं. आर्मीतल्या जवानांच्या हातामध्ये शस्त्र आहे, म्हणून आपलं शास्त्र सुरक्षित आहे. मायबाप, यालाच म्हणायचं बाण अभंग हाती. हे शस्त्र आहे. क्षमादया शांती हे शास्त्र आहे, आणि अभंगाचे बाण करतो हे शस्त्र आहे. शस्त्र आणि शास्त्र. आणि म्हणून आजच्या तरुण पिढीच्या जीवनामध्ये देशाविषयी, धर्माविषयी, आपल्या परंपरेविषयी स्वाभिमान असणे ही काळाची गरज आहे. जुन्या माणसाने 50-50 वर्ष गावागावात सत्य टिकून ठेवले, त्यांचे उपकार. त्याच्यानंतर ही धर्माची पालखी तरुण पिढीच्या खांद्यावर, म्हणून तरुण मुलांनी एक व्हा. शिवाजी महाराजांचे विचार जीवनात ठेवा, कष्ट करा, नेते ठेवा, स्वाभिमान ठेवा, आईवडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा. आणि हे जर तो तुमच्या अंतकरणात असतील तर तुमचे लग्न होते. सध्या लग्नाचं लय अवघड झाले. गावागावातला सगळ्यात मोठा जटिल प्रश्न हे होई. पैशाचा प्रश्न नाही, आरोग्याचा नाही, शिक्षणाचा नाही, पैसा बी पाण्यासारखा झाला. गरीब कुणी राहिला नाही. एकच प्रश्न, बायकाच भेटाना. काय काय आम्हालाच महाराज, आमच्या पोरांना, म्हणजे आम्हाला तेवढेच धंदेत का? आमचाच प्रवास आम्हाला उरकाना. आणि तुझं गायबानं त्या लायकीचं हाय का? पोरगी मागायच्या मापात बोंबलत फिरत आहे, त्याला कोण बायको देईन भाऊ?
तुम्हाला खरंच सांगतो, मी जेमिनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते, सध्या एक नवीन एजंट उदयाला आलेत. निळोबराय महाराज इकडे आहेत का? आमच्याकडे तर गार हुरसोळाच उठला या. 3-3, 4-4 लाख रुपये आणते ते मधल्या मधीच. त्या पुरीला 1-1.5 लाख देतात आणि ही मध्ये 2-3 लाख लांबून पुरी आणते. ते कुठून कशी लिंक लावली काय माहिती. बघा कोणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल चांगला स्कोप आहे बघा, पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे. कारण पैसे देऊन आणल्या ते नांदली पाहिजे, नाही नांदल्या लोक मधल्या दलाला इतकी तुडी होती पैसे नेलं पोरगी कस काय. आणि मला एक सांगा महिला मंडळ, पैसे देऊन आणलेले कुठे नांदत असती का राव? सोपं गणित आहे ना राव. आयुष्य शेवटपर्यंत तिने तुमच्या तिथं काढायचं, पतीच्या खांद्याला खांदा लावून शेवटच्या श्वासापर्यंत 7 लाखात 1 लाखात ती कसं काय तिचं आयुष्य मातीत घालीन. 3 महिना 2 महिने राहतील जाती निघून. आणि बायको निघून गेले. हा मला म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो? तिकडच मर, इकडं नको जळू. आता चांगला होता तेव्हा तुला नाही देव धर्म सुचला. आणि बायको निघून गेले आता म्हणतो का मला माळ घालायची. असले नमुने वाढले तर काय. तरुण मुलांमध्ये चैतन्य नाही राहिला, उत्साह नाही, उमेद नाही रे. तरुण कशाला मनुष्य तर ते पेटला पाहिजे. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. बघून करून मला जमन कान. लोक काय म्हणतात मर असाच. क्षेत्र कोणते असल्यावर शेती करा हो, पण जोमानं करा ना, ताकद लावून व्यवसाय करा, बिझनेस करा. कला असू द्या, क्रीडा असू द्या, राजकारण असू द्या, शिक्षण क्षेत्र, कोणत्याही क्षेत्रात जा, पण त्या क्षेत्रात टॉपला जा. त्यासाठी सातत्य, कष्ट, जिद्द, मेहनत, चिकाटे तरुणांच्या जीवनामध्ये असणं काळाची गरज आहे. हे तुम्ही करू शकता. शिवाजी महाराज जर 16 वर्षे तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य निर्माण करू शकता, तर त्यांचे आपण मावळेत. आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं नाही, निर्माण केलेल्या स्वराज्यात फक्त आपण हातभार लावायचं काम करायचंय. हे जबाबदारी आजच्या युवा पिढीवर आहे. यासाठी व्यसनाधीनता कमी करा. इतकी व्यसनाधीनता वाढली, 9वी 10वीची पोरं दारू प्यायला लागले. काय आचार विचार आला की बाल गुन्हेगार रोज बघतोय आपण, काय टीव्ही पेपरला चालले. फार अस्ताव्यस्त. आणि एक वाक्य सांगतो, वारकरी संप्रदाय आहे म्हणून तरी माणसं माणसात राहते ते अजून तरी. हिथून पुढची परिस्थिती फार भयानक. मला सांगा दुसरीकडे माणसं एकच होत नाही. हे सप्ताह असेल तुमच्या गावचा. या वर्षात मी आलतो गावामध्ये, देवीचं फार आपलं जागृत देवस्थान आहे. फार मोठा सप्ताह केला गावकरी मंडळीने, दरवर्षीच असतो. या सप्त्याच्या माध्यमातून, या कीर्तनाच्या आज सुद्धा एवढा हजारो समाज एकत्र आला. हे विचाराचे देवाणघेवाण, ज्ञानोबराय तुकोबऱ्यांच्या विचाराचा आदान प्रदान, भगवंताच्या नामाचा जे जयकार. एवढी एक दुसरीकडे माणसंच कुठे एक होते ते मला सांगा ना. जत्रेला बी पिऊन राडाय, यात्रेत बी हिशोबावून हाणामारी. जयंत्या बी महापुरुषाच्या जाती वाईज वाटून घेतल्या, ज्याचे त्याच्या ज्याने त्याने आपलं करायच्या. सभेला बी राजकारणी लोकांना पैसे देऊनच माणसं आणावं लागतात. ती बॉम्बाला त्यात परत 500 ठरलं आणि 300 दिलं. म्हणजे ज्याने सभा ठेवली त्याचं वाजवून टाकतात पत्रकार. माणसंच कुठं एक होत्यात. एवढा हजारो समाज मांडीला लावून बसू शकतो. हे फक्त माझ्या ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांच्या दरबारात होऊ शकतं. बाकीकडे दुसरं आता माध्यम राहिलं नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, एवढे एक जागा आहे, इथं हजारो माणसं एकत्र येतात. म्हणून हे वैभव, ही ज्ञानोबराय तुकोबऱ्यांच्या विचाराची परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे. म्हणून तरुण मुलांनी देशाविषयी, धर्माविषयी, परंपरेविषयी स्वाभिमान असं. सगळ्यात महत्वाची गोष्ट कष्ट करण्याची तयारी ठेवा. थांबू नका. थांबला तो संपला. शिवाजी महाराजांनी 1 किल्ला जिंकले, थांबले नाही. 2 झाले, 3 झाले, 50 झाले, 100, 300 पेक्षा जास्त. स्वराज्य थांबलं नाही. नाविन्य जीवनामध्ये नवीन नवीन काहीतरी करायला शिका. थांबला तो संपला. हे तरुण पिढीत, तरुणपणात तुम्ही उपदेश कोणासाठी? ज्यांचं वय 80च्या पुढे गेले त्यांना उपदेश काय करताना? त्यांच्या दिवे लावायचे तेवढे आयुष्यात लावले नाही. कीर्तन ही कोणासाठी असते? आयुष्य ज्यांचं संपलंय त्यांना उपदेश करताच काय? उपदेश तरुणांसाठी आहे, बालगोपाळांसाठी. त्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावं यासाठी धर्ममंडप आहे. म्हणून कष्ट करण्याची तयारी ठेवा. कष्टाशिवाय माणसं मोठी होत नाही. आज दादा असतील, अत्यंत शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या मुलांवर, परिवारावर, मुलींवर सुंदर संस्कार घडवले. अनेक समाजामध्ये आदर्श विचाराचं कुटुंब निर्माण केलं. जगी आयसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. म्हणून आजही दादांकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे. जुनी माणसं शिक्षणानं कमी असू द्या, पण विचारणं आणि संस्कृतीच्या संपत्तीनं फार वजनदार होते. कष्ट हे त्यांच्याकडे भांडवल होतं. आता कष्ट नाही, ज्याला त्याला फुकट पाहिजे. म्हणून आपल्या बाराखडीची सुरुवातच क पासून क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी क. बाराखडी नीट आहे का? आधी कष्ट करा आणि मग खा. ख बाराखडी बरं का. कष्ट करा कन मग खा म्हणून ख. पण खायचं त्याच्यातलंच खा, सगळ्यातलं खा. पण 3 गोष्टी तर खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका. बाकी हाना मग काय हाणायचं ती. कष्ट करा क मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि ज्याला गर्व झाला 100% घसरणार घ.
घसरगुंडी. आणि घसरायचं नसेल आणि जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. हा चमचा लई चित्र असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. आणि जवळ पातेला तर माल आहे तोवर चमचा गप असतो, पण माल संपला की खडबड 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 वाजायला सुरुवात करतो. आणि मग तो मालाच्या अपेक्षेने दुसऱ्या सुद्धा पातेल्यात उडी टाकू शकतो. ही चमचे भयानक असतात. चमचे तोंडावले खास बोलतात, वा तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही, पुढे गेल्या भागात येते त्याने तर गावचं वाटोळी केलं. ही चमचे कसा ह्यांचा विश्वास ठेवायचा भाऊ. आणि जे आयुष्यात कधी कुणाचा चमचा झाला नाही तो जिंदगी एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्यांनी कधीच कोणावर जळू नका. ज सध्या एक नवीन रोग आलाय, जळका रोग. आहे का इकडे? सगळीकडेच आहे, लय फॉर्म मध्ये त्याचे लक्षणं सांगू का? जळका रोगाची पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, हे जळका रोगाचे लक्षण आहेत बरं का. लक्षणं सांगितले, औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते, कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव आहे दिहू, डॉक्टरचं नाव आहे तुकोबार आणि औषधाचं नाव आहे गाथा. हे औषध आहे, त्याच्यातलं एकच इंजेक्शन घ्यायचं. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ आणि येवनी गोपाळ राहे. ते चित्त निर्मळ ठेवा म्हणजे जळाजळी. आणि जळू नका हो. आपली माणसं मोठी, शेजारी सुखी झाला म्हणजे आपण झालो, शेजाऱ्याने गाडी घेतली म्हणजे आपण गाडी घेतली असा आनंद का ना. पण त्याने गाडी घेतली तरी ह्याचा तो लगेच म्हणा हप्त्यावर घेत. अरे त्याने एका नका त्याची जमीन, तुला काय करायचंय? तू गप येड खाणं. लगेच त्यांना म्हणणार डाऊन पेमेंट किती केलं, हप्ता तुला कराय तू भरणार आहे का हप्ते? जळू नको ना भाऊ, तर थोडं समाधान. अरे शेजाऱ्याने बंगला बांधला म्हणजे आपण बांधला अशी भावना ठेवा. आपल्याला नाही बांधणं होत तर त्याच्याच बंगल्यात जायचं, त्यालाच गोड बोलायचं, त्याचाच सरबत प्यायचं आणि त्याच्याच इशेची हवा खाऊन यायचं. पण जळू नको ना. दुसऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा अक्कल असावी लागते. भाषा कळती बघा, त्याला बुद्ध्यांक वापरा. जळून काय फायदा होणार आहे? त्याच्या पैशाचा, त्याचा मोठेपणाचा आपल्याला कसा लाभ घेता येईल ही डोकं लावा. जळाजळी करू नका. जे आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही, देवसा त्याची झाडा जडती होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राहत, मुद्द्यावर ठाम राहत, संकट आल्यावर डगमगू नका, मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका, प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा, तरबेज व्हायचं थकू नका, यश मिळा पण दमदारा, दम धरण्यासाठी धाडस ठेवा, आणि धाडसी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न एवढीच बाराकडे भरपूर झाले तुम्हाला. आता सगळ्याची एकदा सांगितलं बी लोड येत असतो, कारण जे हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चक्कर येत असते. त्याच्यामुळे तुम्हाला बी एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या उन्हातानाच्या. आता फक्त पथ्य पाळा म्हणजे शेवट गुण येईल. म्हणून शेवट काय? ज्ञान. पण सुरुवात काय? कष्ट. कष्टाशिवाय माणसं मोठी होऊ शकत नाहीत. क्षेत्र कोणतंही असू द्या, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तो का म्हणे. हे जुनी माणसं कष्टवान होती, नीतिप्रिय होती आणि सर्व समाजाला सोबत येऊन चालण्याची कला वैकुंठवासी दादांमध्ये होती. म्हणून आज एवढा समाज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहेत. आणि अशी माणसं पाहिल्याच्या नंतर आपल्याला म्हणावं लागतं की यांच्या जीवनामध्ये क्षमा, दया, शांती, बाण, अभंगही हाती. आणि हे अभंगात सांगितलेले गुण ज्यांच्या अंतःकरणात आहेत तीच माणसं जगात बळीवंत आहेत. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे बळे, 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 तुका म्हणे बळे. Oh
अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूजा आदरणीय वंदने भाऊ, वडिलांच्या आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या बाहेर आणि दुबईपर्यंत सुद्धा कीर्तन करण्याचं परमभाग्य प्राप्त झालं. हे तुमचे सगळ्यांचे माझ्यावर असलेले आशीर्वाद आहेत. आणि सगळ्यात एक विशेष आनंदाची गोष्ट की कर्जतमध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. आपल्यापैकी बरीचशी मंडळी तिथं आलेली आहेत. पाहुणे मंडळी जे आलेले असतील त्यांनाही विनंती, त्या परिसरात कधी आले तर नक्की एकदा कर्जतला आश्रमाला भेट देण्यासाठी. अत्यंत सुंदर मंदिर, ज्ञानोबा तुकोबा यांचे तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत, हजारो झाडे. अगदी नंदनवनात आल्याने वाटतं एवढं भव्य संस्थान आपल्या कृपेनं आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे. या निमित्तानं सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे मामा अशोकरावजी हुमे हे लासरून उपस्थित झाले, गुंजाळ पाहुणे असलेले सर्वच मंडळी. आणि आज माऊलींचं कीर्तन आहे, याच्यापेक्षा आपल्या दाजीचं कीर्तन आहे, ह्याचा मेहण्याला लय आनंद आहे. त्याच्यामुळं पाहुणे संबंधाला एक प्रेम प्रीतीचे बांधले. हार सुद्धा एवढा आणला की परत दाजे पार वाकून गेले असते इतका हार. आणि असे प्रेमाने तुम्ही जर गळ्यात माझ्या हार घातला तर मला सुद्धा आता जिंदगीत कुठं हरपत करावी लागणार नाही. प्रेमाच्या हारामध्ये हे ताकद आहे मायबाप. आणि सगळी संप्रदायनिष्ठ माणसं आहे. सगळ्यांना या परिवारानं सोबत घेऊन निर्मळ परिवार गावात समाजकारणामध्ये, धर्मक्षेत्रामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा या निर्मळ परिवाराचं नेहमी योगदान असतं. अशीच आमचे गणेश भाऊ असतील, त्यांचे बंधू असतील, हे सर्वच मंडळींच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा अखंडविरतपणे घडत राहावी हे कार्य करण्यासाठी या परिवाराला भगवंतानं उदंड असं बळ आणि ऐश्वर्य द्यावं अशी ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. या निमित्तानं भजन सम्राट निळोबाराय महाराज असतील, आदी करून सर्वच मंडळी, मृदुंगाचार्य काय दादा राहुल महाराज, अत्यंत त्यांनीही सुंदर मृदुंगाची साथ केली, त्यांनाही मनापासून धन्यवाद. संशिष्टीमय गोड तुमचे आभार मानतो. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील 2 मिनिटं कोणी उठून हे सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी वसंतराव उर्फ बाळासाहेब आप्पासाहेब पाटील निर्मळ यांच्या 6व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी वाघप्रभू हरिभक्तपरायण माऊली महाराज पठाडे यांना या कुटुंबानं आमंत्रित केलं. त्यांनी सुंदर असा अभंग या ठिकाणी घेतला आणि अभंगावर त्यांनी सुंदर असं विवेचन, तुमच्या आमच्या मनाची दारं वीर कसा असावा, भगवंताचं सेवा कशी करावी, तुकाराम महाराजाच्या गाथ्यातून आपण मुक्ती कशी मिळावी, हा विषय त्यांनी सुंदरपणे मांडला. त्याबद्दल आपल्या या निर्मळ परिवाराच्या वतीनं, एकरुगे ग्रामस्थांच्या वतीनं, श्रीराम बहिणीवांच्या वतीनं तुमचे आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. स्वर्गीय वसंतराव बाळासाहेब यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलाबाळांना, भावांना, सगळ्यांना एक असं वेगळं वळण लावून त्यांचा संसार समृद्ध केला. आणि त्यांचं ते संस्कार आमचे गणेश भाऊ यांच्याकडे आहे. कोणी करत नाही, पहिला बी वर श्राद्ध करायला माणसं टाळटाळ करतात. हे 6वं पूर्ण स्मरण त्यांनी केलं. त्याबद्दल या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. आणि यापुढं असंच या परमार्थ क्षेत्रामध्ये आपण सहभागी व्हावं आणि आपला वेळ द्यावा. आणि आमचं श्रीराम भजनी मंडळ हे या ठिकाणी कुणी जरी आमंत्रित केलं त्या ठिकाणी ते हजर राहतात. त्याप्रमाणे आमचे बऱ्याच दिवसापासून असणारे फार्मसी मित्र हरिभक्तपरायण निळोबा महाराज यांची उपस्थिती, त्याप्रमाणे हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज चौधरी यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. त्यांनी येऊन हे योगदान दिलं, त्यामुळे त्यांचे आभार मानतो. आणि यानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल. याच मंडपामध्ये सगळ्यांनी पंक्ती धरून घ्यायची आहे. धन्यवाद. जय हरी, जय हरी.